बघू शकता पिंपळगाव बस मध्ये लाईव्ह नगर परिषदचं धन्यवाद दादा. नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये मूलभूत समस्या सोडवण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये नगर परिषदेच्या नावानं नगर परिषद 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 3 रुपये द्या. नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये मूलभूत गरजा सोडवण्यासाठी पिंपळा नगर परिषदसाठी नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये हो साहेब 1 रुपया 2 रुपये 3 रुपये दोन्ही बाजूचे दुकानं घ्या. इकडे येतात परिषदच्या नावानं 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदच्या नावानं दादा नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये तुम्ही एक बाजू एक त्या आणि एक या घ्या. नगर परिषदच्या नावानं द्या काहीतरी हो नगर परिषदच्या नावानं द्या काहीतरी. धन्यवाद. मला नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 जे होतील ते होतील देऊन टाका. नगर परिषदच्या नावाने 5 रुपये बाबा बोल दादा साहेब मामा काका 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 10 रुपये 5 रुपये नगर परिषदसाठी द्या दादा. नगर परिषदच्या नावाने 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये दादा साहेब काका द्या काहीतरी द्या. नगर परिषदच्या नावाने द्या. तुम्ही इकडे जा. धन्यवाद दादा. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये लावू का त्याने धन्यवाद दादा. नावानं 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये रखडलेले कामं करण्यासाठी निधी हे रखडलेले कामे असे भरपूर कामे नगर परिषदच्या नावासाठी 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 1 रुपये तेढा द्यायची आम्हाला ना त्यावर. नगर परिषदच्या नावाने 1 रुपये 2 रुपये 5 रुपये मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधी द्या. 1 रुपये 2 रुपये देवा माय 1 रुपया 1 रुपये देवा माय नगर परिषदच्या नावाने 1 रुपया रखडलेले काम करण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये मूलभूत गरजांसाठी माय धन्यवाद माय. ते मध्ये कॉम्प्लेक्स 1 रुपये देवा माय धन्यवाद माय. देवा माय प्रत्येक दुकान घ्या काय द्या भाऊ द्या नावासाठी साहेब 1 रुपये 2 रुपये 3 पाण्याचा व्हिडिओ बोला काहीतरी बोला पाण्याबद्दल बोला माहीत सांभाळा फक्त. पिंपळगाव नगर परिषदेच्या यशामध्ये थांबलेलं पाणी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषदेकडे पैसे नाहीये. नगर कामासाठी सुद्धा पैसे नाहीये. आम्ही या बेकाम आंदोलनाद्वारे नगर परिषदेचे पैसे उत्पन्न करून देत आहे. धन्यवाद भाऊ. गाडी घे माझ्याकडे इकडे गाडी दे माहिती बसायचं हे आता ते बोर्ड आहे बर लाईव्ह चालू आहे. ते आले नगर परिषदच्या नावाने 1 रुपया 2 रुपये
रुपये 5 रुपये 10 रुपये छत्री नाही का त्याला मला आहे ना एक थांबा 2 मिनिटं थांबा आपण एक प्रतिक्रिया घेतो मी पाण्यात घ्या ना त्यांना म्हणते उभे राहते मी पाण्यात लोळायला नाही लावणार 2 मिनिटं तुम्ही दोघांमध्ये फोटो काढलाय का हा लय पॉज झाला ओके हा गाडी ना त्याच्यात घे ना फक्त एक हा माईक आहे ना त्यांचा याला लावणे आता ते हातात द्यावा लागेल हा हातात किंवा मग तिथे लावून 2 मिनिटं तो ऍडजस्ट करा दोघांकडं आहे ना हा दोघांकडं आहे नाही हा तो याचा असेल ती एक दे वेळोवेळी आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलेली अर्ज दिलेले परंतु नगर परिषदेने नागरिकांसाठी आपण जे निवेदन दिले जे अर्ज केले त्या कुठल्याही याच्यावर नगर परिषदेने कालपर्यंत किंवा आजपर्यंत कुठलंही उत्तर नाही दिलं आणि ज्यावेळी आपण दोन्ही वेळोवेळी विचारलं की सगळ्या पिंपळगावमध्ये एवढे झोपडपट्ट्या असतील शहरी वस्त्या असतील यामध्ये कचरा उचलला जात नाही रस्ते साफ केलेले जात नाही गटारी साफ केल्या जात नाही त्यानंतर काही विकास कामे रखडलेली जे ग्रामपंचायतीच्या काळामध्ये मंजूर झालेली होती ती कामे पण रखडलेली आणि वेळोवेळी त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं की निधी शिल्लक नाही आहे नगर परिषदेकडे मग आम्ही भीक मागो आंदोलनाद्वारे जी काही रक्कम जमा होईल ती नगर परिषद सुपूर्द करून प्रशासनास अशी विनंती करतो की त्या पैशातून तरी तुम्ही विकास कामं मार्गी लावा. तुम्ही निवेदन कधी दिलं तर काय काही सांगितलं आलं का अधिकाऱ्यांचं काही दबाव वगैरे काही साधारणतः आम्ही एक 10 दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्याचे उत्तर मागितले होते ते आम्हाला 4 दिवसात उत्तर द्या परंतु एक माणुसकीचं नातं म्हणून आम्ही किंवा नगर परिषदेला थोडासा वेळ लागतो प्रत्येक कारभारामध्ये काहीतरी निर्णय घ्यायचा असतात त्यावेळेस नगर परिषद थोडा वेळ लागतो म्हणून आपण 10 दिवस थांबून उत्तरांची वाट बघितली परंतु कालपर्यंत नगर परिषदेने कुठलंही उत्तर दिलं नाही आणि उत्तर न दिल्यामुळे आज आम्ही भीक मागो आंदोलनाच्या पवित्र्यात आलो. आता यानंतर काय आपली भूमिका असणार आहे सर जी पण आम्ही आता भीक मागून जे पैसे गोळा करणार नागरिकांची ज्या विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निधी नाही आहे तर हा निधी आम्ही भीक मागो आंदोलनाद्वारे जमा करून त्यांना देऊन त्यांनी त्यात विकास कामे करावा असं मला वाटतं. भाऊ तुम्ही एक आदिवासी संघटनेचे एक जिल्हा अध्यक्ष देखील आहे आणि स्वतः देखील एक आदिवासी संघटना चालवतात आणि सातत्याने आपण बघतो की आदिवासी समाजाकडे आदिवासी वस्त्यांकडे सातत्याने प्रमुखांचं दुर्लक्ष असतं त्याबद्दल काय सांगाल आणि आता जे पिंपळगावमध्ये जो प्रश्न उद्भवले तर एकीकडे पिंपळगावचं नाव एक दुबई म्हणून ओळखलं जातं आणि पिंपळगावच्या नगरपरिषदेची जर अशी अवस्था असेल तर त्याबद्दल काय सांगाल मी सांगायचा प्रयत्न असा करा सर्व नागरिकांच्या ज्या समस्या आहेत मूलभूत गरजा आहेत वाढीवरच्यावर आहे सर्व नगर परिषदेची शोकिंदर का अशी आहे जे महापुरुषांचे जे फोटो आहेत निफाड फाट्यावरती इतर ठिकाणी लाईट नाही तर वाड्यावरच्यावरती पण ते महापुरुष सुद्धा अंधारात ठेवले ज्यांनी आपल्याला प्रकाशात आणलंय जे महापुरुष आहे त्यांना सुद्धा आता अंधारात ठेवले एवढी मोठी शोकतिका या नगर परिषदेची आहे आणि जो आम्ही मागतो आंदोलन घेतो आम्ही जो निधी आम्ही नगर परिषदेला जमा करून समस्या सोडवण्यासाठी निधी जमा करून द्यावा सर्वसामान्यांच्या जनतेच्या प्रश्नासाठी आज नगर परिषदेच्या नावानं नगर परिषदेच्या नावानं देगा माय पिंपळगावच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निधी नाहीये कृपया आपली हातभार लावा. धन्यवाद. नगर परिषदच्या नावानं 5 रुपये 10 रुपये नगर परिषदेच्या नावानं देगा माय 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदच्या नावानं
दादा बाबा नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदच्या नावानं पिंपळगावच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नगर परिषदेकडे पैसा निधी उपलब्ध नाहीये. त्या नावाने आपण मदत करावं माय द्यावं माय बाप काहीतरी नगर परिषदेच्या नावाने. सर्व नागरिकांच्या समस्या विविध समस्या पूर्ण करण्यासाठी नगर परिषदच्या नावानं दे गं माय. नगर परिषदच्या नावानं द्यावं साहेब विविध समस्यांसाठी नगर परिषदेसाठी द्यावं माय. नगर परिषदच्या नावाने दे गं माय. धन्यवाद साहेब. पिंपळगाव मध्ये नगर परिषदेकडे पैसा कमी पडला आहे, निधी कमी पडला आहे. त्या लोकांना आपल्या समस्या आपणच सोडवूया. म्हणजे पिंपळगावच्या नगर परिषदकडून एकदम वाईट परिस्थिती या नगर परिषदच्या नावानं दे गं माय. आंदोलन या नागरिकांना करावं लागत आहे. पिंपळगावच्या नगर परिषदच्या नावानं दे गं माय. नाही मध्ये नाही. द्या दादा काहीतरी द्या. नगर परिषदच्या नावानं विविध समस्यांसाठी यासाठी थोडासा हातभार लावा दादा. धन्यवाद साहेब. द्या दादा. नगर परिषदच्या निधीसाठी देवा माय. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदच्या विकासासाठी देवा साहेब. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. धन्यवाद साहेब. इकडून टन मारा. इकडून इकडून इकडे. नगर परिषदच्या नावानं हा हा. नगर परिषदच्या नावानं निघावा. पिंपळगावच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मदत करा. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. द्या काहीतरी द्या. नगर परिषदच्या विविध समस्यासाठी आज निधी गोळा करावा लागत आहे. यापेक्षा दुर्दैव आपलं काहीच नाही. नगर परिषदच्या नावानं देव साहेब 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये 10 रुपये. सर्वात मोठी गजबज या पिंपळगाव बसवंत कोट्यवधीची उद्घाटन करणारी पिंपळगाव नगर आशिया खंडातल्या मोठ्या बाजारपेठेचं नाव. नगर परिषदच्या नावानं देव साहेब 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये. धन्यवाद साहेब. नगर परिषदेच्या नावानं साहेब 1 रुपये 2 रुपये 3 द्या, रुपये काहीतरी द्या. 10 रुपये नगर परिषदच्या विविध समस्यांसाठी नगर परिषदेला आर्थिक मदत करावं धन्यवाद दादा. साहेब. इकडे घ्या हे दुकान. द्या दादा काहीतरी द्या. नगर परिषदेच्या नावाने द्या गो दादा काहीतरी द्या. साहेब 1 रुपये 2 रुपये नगर परिषदसाठी. साहेब 1 रुपये 2 रुपये नगर परिषदसाठी. धन्यवाद साहेब. नगर परिषदेच्या नावाने द्यायचं माय. नगर परिषदच्या नावासाठी 1 तिकडे रुपये राम- 2 रुपये 3 रुपये राम 4 भाऊ. रुपये 5 रुपये. हा. बाई 1 रुपये 2 रुपये नगर परिषदसाठी. 1 रुपये 2 रुपये 1 रुपया. दादा नगर परिषदसाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. द्या दादा नगर परिषदच्या नावाने काहीतरी द्या दादा. द्या. नगर परिषदेला पैसे कमी पडले आपल्या. द्या तुमचे आपण विकास कामं करून घेऊ दादा. आणि भीक मागून हे विकास कामे नगर होतील का? परिषदसाठी प्रशासनाने खरंच याकडे देव लक्ष देणे साहेब 1 गरजेचे आहे. रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये. नगर परिषदचे कामं रखडलेले असल्या कारणाने आज भीक मागो आंदोलन होत आहे. देव साहेब 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये नगर परिषदच्या नावानं 1 रुपया. दादा नगर परिषदेच्या नावाने द्या काहीतरी द्या. भाऊ आपल्या पिंपळगावचा आर्थिक विकास नाहीये. त्यामुळे नगर परिषदेला काहीतरी तुमच्या दानधर्मातून धर्म करा. नगर परिषदच्या द्या दादा, द्या. नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये द्या दादा काहीतरी द्या. कामं
करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आमच्या नगर परिषदेची. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदेसाठी. धन्यवाद साहेब. आज पिंपळगावकरांच्या विविध समस्यांसाठी देवा साहेब 1 रुपये 2 रुपये 3 रुपये साहेब 1 रुपया नगर परिषदेसाठी 1 रुपये 1 रुपया आहे ना. देवा साहेब 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदेच्या रखडलेल्या कामासाठी. धन्यवाद साहेब. परत फाट्यावर घ्यायचे बाईट एक इडून तर परत सरळ येऊ. नगर परिषदेच्या नावाने 2 रुपये 3 रुपये रखडलेल्या कामं पूर्ण करण्यासाठी मदत करा दादा, काहीतरी आर्थिक मदत करा आपल्या नगर 1 रुपये 2 रुपये. धन्यवाद. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. धन्यवाद. नगर परिषदेच्या नावाने दे गं माय. 1 रुपये 3 रुपये रखडलेल्या कामं पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद साहेब. पिंपळगावच्या आर्थिक परिस्थिती कशी मागून झाली? 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदेसाठी. धन्यवाद साहेब. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदेसाठी. नगर परिषद नगर धन्यवाद साहेब. नगर परिषदचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद साहेब. नागरिकांच्या पण मागण्या आहेत. नगर परिषदच्या नावाने रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 1 रुपये 2 रुपये 5 रुपये नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. इडून आता नगर परिषद आहे. चालू होऊन जाईल. हो इडून डायरेक्ट तिकडं. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये आज नगर परिषदेवर वेळ येते. निधी जमा लागत साबळे हे सरपंच यांनी देखील असाच पवित्रा प्रशासनाच्या विरोधात घेतला होता. तोच पवित्रा आपल्याला धन्यवाद दादा. नगर परिषदच्या नावाने जा काहीतरी जा. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदसाठी. देवा हसू नका. घरकुल आलेला पैसे द्यायला नाही. हसू नका फक्त. 2 रुपये 5 रुपये. धन्यवाद नगर परिषदच्या नावाने जा काहीतरी. आपल्यासारख्यांची खूप आर्थिक मदतीला हातभार लागत आहे. धन्यवाद. नगर परिषदच्या नावाने दे गं माय. धन्यवाद. नगर परिषदच्या नावाने 1 रुपया 2 रुपये 3 रुपये 5 रुपये
द्या दादा नगर परिषदच्या नावाने. आता हो एवढं वल्ल झालं काय छत्री घ्या त्या नगर परिषदच्या संपला गेला नावानं पाऊस. 1 रुपया 2 रुपये 5 रुपये चला भाऊ नगर परिषदच्या नावाने द्या काही. गाडी ऐकत समजा नगर परिषदच्या नावानं 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 2 हे कॉम्प्लेक्स घ्या ना. 3 रुपये दादा आमच्या गरिबाच्या समस्या सोडवण्यासाठी Incoming call from Ganesh Bhugat identified by True मदत Caller. करा नगर परिषदेला. नगर परिषदसाठी 1 रुपया 2 रुपये 3 रुपये देवा माय या दादा काहीतरी मदत करा. भीक द्या भीक द्या नगर परिषदेला भीक द्या. नगर परिषदेकडे पैसा नाहीये. सर्वसामान्यांच्या नगर परिषदेसाठी भीक द्या. नगर परिषदसाठी देवा माय 4 रुपया 2 रुपयाची मदत करा हो दादा. नगर परिषदसाठी 1 रुपया 2 रुपये 3 रुपये 4 रुपये हसू नका हो. Incoming call from Ganesh Bhugat. कॅप्टनला पुढे घ्या. हो या ना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगलं काम चालू असताना नगर परिषदेची काय वेळ आली याचा विचार नागरिकांनी करावा. धन्यवाद साहेब. दोनच शब्द बोलले पण 1 नंबर बोलले. नगर परिषदच्या नावानं 1 रुपये 2 रुपये 3 रुपये या. 2 रुपये काहीतरी मदत करा नगर परिषदेला. धन्यवाद साहेब. दादा नगर परिषदच्या नावाने काहीतरी मदत करा. भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पैसा नाहीये. त्यासाठी भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. नगर परिषदच्या नावानं दे गं माय. नगर परिषदच्या नावानं दे गं माय. नगर परिषदच्या नावानं दे गं माय. भीक द्या भीक द्या. दादा नगर परिषदेला भीक द्या. भीक द्या भीक द्या. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैसा नाही दादा. द्या द्या. साहेब 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये या, नगर काहीतरी मदत परिषदेसाठी करा. 1 रुपये 2 रुपये धन्यवाद धन्यवाद. भीक द्या भीक द्या. भीक द्या भीक द्या. नगर परिषदेला भीक द्या. दादा धन्यवाद दादा. धन्यवाद साहेब. आपल्यासारख्यांचे पैसे ताटात आले म्हणजे नगर परिषद निश्चितच चांगला मार्गदर्शक. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. नगर परिषदच्या नावानं 1 रुपया 2 रुपये. भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. अहो, भीक द्या भीक द्या. नगर परिषदला भीक द्या. घ्या साहेब आमची भीक सांभाळा. घ्या दादा. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये नगर परिषदच्या नावानं नगर परिषदच्या नावाने 1 रुपये 2 रुपये 3 रुपये फिरा अशी गोल. घ्या दादा आमची भीक स्वीकारा दादा. नगर परिषदेसाठी पैसा जमा करून आणलाय. नगर विविध परिषदच्या समस्या नावानं सोडवण्यासाठी नागरिकांच्या सांगण्यात आलं पैसा नाहीये पैसा नाहीये. भिकेद्वारे आम्ही हा पैसा जमा करून नगर परिषदेजवळ देत आहोत. नगर परिषदेच्या मूलभूत गरजांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी आज नगर परिषदेवर भीक मागो आंदोलन आलेलं आहे आणि हे भीक सर्वसामान्यांच्या रखडलेल्या कामांसाठी आज तुम्हाला देत आहोत. अरे भीक घ्या भीक घ्या. नगर परिषद भीक घ्या.
विकास कामांसाठी भीक घ्या. आणि पिंपळगाव बसवंत शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या आणि त्यासाठी भीक डायरेक्ट मागो पुल पाय. आंदोलन या नागरिकांनी सुरू केलेलं आहे तसं कार्यालयापर्यंत पोहोचलेलं आहे. अहो भीक घ्या, भीक घ्या, नगर विकास परिषद कामांसाठी भीक घ्या. इकडे लॉक नाही नगर परिषदच्या नावाने 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये देवा साहेब. घ्या साहेब, कोण अधिकारी? 1 रुपया 2 रुपये 5 रुपये. घ्या साहेब. साहेब नाही का आज कोणी प्रातिनिधिक स्वरूपात कोण आहे? 2 रुपये 5 रुपये नगर परिषद. हो. दत्तू कोण आहे प्रातिनिधिक? नाही प्रातिनिधिक असेल ना साहेब कलेक्टर ऑफिसला आहे कामानिमित्त, तर त्यांनी कोणी प्रातिनिधिक माणूस ठेवला असेल प्रतिनिधी नगर परिषद. आमच्या प्रश्नांचं आज कमीत कमी नगर परिषदेने उत्तर देऊन समाधान करावं आणि आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा पुढच्या वेळेस याच्यापेक्षा मोठा भीक आंदोलन पूर्ण निफाड तालुक्यातून छेडण्यात येईल, फक्त आणि फक्त पिंपळगाव नगर परिषदेसाठी. याचं सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी पिंपळगावमधल्या लक्षात घ्यावं. सर, आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एक 10 दिवसापूर्वी अर्ज केलेले, तोंडी सांगितलेलं आहे, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस असं सांगितलं गेलं की नगर परिषदेकडे कुठलाही निधी शिल्लक नाहीये आणि एवढ्या मोठ्या स्वरूपाचं गाव असून सुद्धा जर त्यांचं असं जर म्हणणं असेल की एवढा मोठा निधी उपलब्ध कसा करायचा, परंतु आज 1960 नंतरची ग्रामपंचायत पिंपळगावमध्ये अस्तित्वात आलेली आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत पिंपळगावमध्ये म्हणजे जोपर्यंत नगर परिषद झाली नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असतील त्या तेवढ्या लेवलपर्यंत असतील आणि त्या तिथंच मिटवल्या गेलेल्या आहे. परंतु आज आपण सगळ्या नागरिकांना असं वाटत होतं की पिंपळगावमध्ये नगर परिषद जर आली तर निश्चितच आपल्या कामांना वेग मिळेल. परंतु मी हे पण जाहीर करतो की काही गोष्टी असतात ज्या प्रशासनाच्या हाती नसतात, त्यांना वेळ लागतो. या 11 महिने खूप मोठा कालावधी असतो, म्हणजे सरासरी 1 वर्षाचा कालावधी निघून गेलेला असताना सुद्धा जर ही परिस्थिती असेल तर आमच्या सारख्याने भीक मागून रस्त्यावर उतरावंच लागेल. दुसरी गोष्ट अशी आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे पिंपळगाव बसवंत आहे आणि त्या पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची जर ही हालत होत असेल तर याच्यासारखी दुःखाची गोष्ट कुठली आहे? आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना भीक मागून नगर परिषदेला द्यावा लागत आहे विकास कामांना, याच्यापेक्षा मोठी स्वतंत्र काय असू शकतो? तर आज आम्हाला त्याबद्दल काही लेखी जर भेटलं तर आम्ही आंदोलन आजचं इथं थांबवतो, अन्यथा हे आंदोलन चालूच राहील. तुम्ही लेखी देता हे आम्हाला प्रूव्ह करायचं साहेब. आमच्या आंदोलनाच्या आधी जर तुम्ही 2 दिवस आधी आम्हाला जर लेखी दिला असतं तर आम्ही आंदोलन केलंच नसतं. नाही 4 दिवसाची 8 दिवस झाले, 8 दिवस 10 दिवस झाले, ते द्यायला पाहिजे होते ना. बघा सर, किती म्हणजे आज असं इथं येऊन जर असं होत असेल ते आज आपण आंदोलन घेतल्यानंतर म्हणताय की आपण विचार करतो आणि कळवतो. साहेब नाही, आम्हाला आजच्या आज लेखी आणि आता पाहिजे आमची भीक स्वीकारावी आणि त्याला उत्तर म्हणून त्यांनी आश्वासन द्यावं लेखी स्वरूपात, अन्यथा हे आंदोलन आता इथून असंच बाहेर जाऊन हे रोज चालू राहील. रोज सकाळी आम्ही 11-12 वाजेपर्यंत नगर परिषद जेवढी भीक जमा होईल तेवढी आणून देऊ आणि त्यांनी जरी भीक स्वीकारली तर आम्ही असंच समजतो नगर परिषदेकडे खरंच पैसा नाही. नागरिकांच्या समस्या
सुटल्याच पाहिजे, सुटल्याच पाहिजे. नागरिकांच्या समस्या सुटल्याच पाहिजे, सुटल्याच पाहिजे. लेखी आश्वासन मिळालंच पाहिजे. मिळालेच पाहिजे. भीक स्वीकारलीच पाहिजे. स्वीकारलीच पाहिजे, स्वीकारलीच पाहिजे. काय म्हणणं आहे साहेबांचं? हा फोन भरलाय यांच्या पेजला लाईव्ह चालू आहे. काल पण त्यामध्ये आमचं बोलणं झालं. पहिले आंदोलन होईल, त्याच्यानंतर आम्ही बोलणं झालं नाही साहेब. मी बोललो, काय बोलायचं ते? लोकांना त्रास होईल असं नका बोलू. आपल्यामुळे पण त्रास होईल, कारण नागरिकांच्या समस्या. Incoming call. स्वीकारा, स्वीकारा, निधी स्वीकारा, 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 निधी स्वीकारा, 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 निधी आमची स्वीकारा, 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 निधी आमची स्वीकारा, निधी स्वीकारा आम्हाला आणि लेखी उत्तर द्या. स्वीकारा, 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 निधी स्वीकारा, 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 निधी स्वीकारा. पेमेंट साहेब कुठे द्या भाऊ, काही नाही द्या. फोन पे करा, ऑनलाईन करा. मोठी नगर परिषद आहे आमची. इकडे जा, चला. इकडं जेव्हा. समोर बसतो परत परत भीक तिकडे यांना अडचणी. चला कमी पडली भीक. तुमच्या सूचनेप्रमाणे आपण त्याचं पाहणी करू. कर्मचारी ठीक आहे साहेब, एवढं स्वीकारा आणि आमचं ज्या आम्ही सूचना दिल्या होत्या तुम्हाला त्याचं उत्तर द्या. या साहेब. नाही ते असू द्या. नाही हे लागेल, हे घ्यावंच लागेल. नाही हे घ्यावंच लागेल. नाही नाही मग ते पण आम्ही नाही घेणार. तुम्ही असं आम्हाला लेखी लिहून द्या की आम्ही आंदोलन आंदोलनाची भीक स्वीकारू शकत नाही. आम्ही पण लेखी देतो का भीक स्वीकारल्याशिवाय आम्ही लेखी घ्यायला तयार नाही. हो, एक कागदावर टाईप करा. चला योगेश, एक कोरा कागद घे त्यांच्याकडून, लेखी देऊन टाका. आपलं भीक स्वीकारल्याशिवाय कुठल्याही समस्यांचं लेखी स्वीकारलं जाणार नाही. आपलं म्हणणंच एवढं आहे की 8 दिवस झाले, 8 दिवस तुम्ही आमचे मागण्या मान्य केल्या आणि रात्री तुम्ही लगेच तुम्ही आंदोलन होईल त्याच्यानंतरच लेखी घेतले जाईल. आम्ही हो. स्पष्ट सांगून दिलं. साहेबांचं आमचं बोलणं झालेलं आहे आणि आताही तेच बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळं दोन्हीचं लेखी द्या आणि हा विषय मिटत असेल तुमच्या लेवलला तर मिटवा, किंवा उद्या मग परत नव्याने आंदोलन करण्यात परत आणून देऊ. हो. जास्त निधी गोळा करून आणून दररोज निधी आणून लिहिलं शौर्य साहेब एवढं घ्या. बोला काय तुमच्या मागण्या आहे? तर सामान्य नागरिकांच्या फक्त सामान्यात मागण्या असू शकतात. जसं की पिंपळगाव बसवंतमध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे 2 भाग पडतात. तर दोन्ही भागांमध्ये कुठल्याही प्रकारची नगर परिषदेकडनं साफसफाई केली जात नाही. त्यानुसार
रस्त्यांची दशा खूप दैनंदिन झालेली आहे. गटरींची जी व्यवस्था आहे ती पण दैनंदिन झालेली आहे. आणि काही गोष्टी अशा आहे की नागरिकांनी ज्या ज्या वेळेस नगर परिषदेला काही फोन करून प्रश्न विचारले असतील किंवा समस्या मांडली असेल त्यावेळेस नगर परिषद मधनं असं सांगण्यात आलं की सदर समजा साफसफाई असेल किंवा जंतुनाशक फवारायचं असेल तर ते जंतुनाशक फवारण्यासाठी निधी नाहीये, तर निधी आल्यानंतर आपण बघू आणि करू. म्हणजे सर जेव्हा जेव्हा आपण साहेबांना काही प्रश्न विचारले तर साहेब असं म्हणतात बघू करू करता करता आज नगर परिषद होऊन 10 ते 11 महिने झालेले आहेत. परंतु ते जी कामं छोट्या प्रमाणात चालू आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो की हलगर्जीपणाने चालू आहे ती त्याचप्रमाणे चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की आज आता आम्ही भीक मागून नगर परिषद ऑफिसला आल्यानंतर असं कळलं की आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि नगर परिषदेचे नियम आणि ग्रामपंचायतीचे नियम वेगळे असतात. नक्कीच हे दोन्ही नियम वेगळे असतात आणि आहेत, परंतु नगर परिषद होऊन जास्त दिवस झालेले नाही, फक्त 10 ते 11 महिने झालेले. परंतु पिंपळगावमध्ये ग्रामपंचायत प्रशासन असताना नागरिकांना ह्या समस्यांना त्या आजच्या प्रमाणात सामोरं जावं लागत नव्हतं आणि होणारे जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात सोडवल्या जात होता. आणि आज 10 महिन्यानंतर जर आपण बघितलं तर स्टाफ पण तेवढाच आहे. नगर परिषदेचं ग्रामपंचायतचं असेल जे क्षेत्रफळ आहे ते तेवढंच आहे आणि ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी होते तेच नगर परिषदमध्ये आहे, नव्याने भरलेले नाहीये. मग असं काय झालं की नावात बदल झाला आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडायला लागली, निधी कमी पडायला लागला, पिंपळगावचं क्षेत्रफळ वाढलं. अशी अचानक 10 महिन्यात जादू काय झाली की नागरिकांची संख्या वाढली, क्षेत्रफळ वाढलं. म्हणजेच नगर परिषद याच्यातून काहीतरी पळवाटा काढायचा प्रयत्न करते, परंतु त्यांना आम्ही पळवाटा काढू देणार नाही. जर आज आमचं भीक मागो आंदोलन यशस्वी नाही झालं किंवा त्यांनी जर आम्हाला काही उत्तरं दिली नाही तर भविष्यात हे जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात येईल. याची पिंपळगाव नगर परिषदेने जबाबदारी स्वीकारावी आणि ती त्यांना स्वीकारावीच लागेल. पिंपळगाव नगर परिषद ही पिंपळगाव परिसरात आणि पूर्ण जगामध्ये आशिया खंडातली 2 नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. जर त्या 2 नंबरच्या बाजारपेठेमधल्या पैशांच्या बाबतीत म्हणा, आर्थिकदृष्ट्या म्हणा, कुठल्याही बाबतीत 2 नंबरची बाजारपेठ समजली जाते. जर त्या नगर परिषदेचे असे हाल होत असेल तर याच्यासारखी दयनीय अवस्था कुठली असू शकते. आता मला हे विचारायचं आहे तुम्हाला का महाराष्ट्रात 3 नगर परिषदेला फक्त ब वर्गाचा दर्जा मिळालाय, याचं काय स्वरूप मग आता बघायला मिळतंय आपल्याला दर्जा मिळून पण? सर महाराष्ट्रात ज्या 3 दर्जा मिळालाय त्याच्याबद्दल तर माझं काही दुमत नाही, पण मी फक्त माझ्या गावाबद्दलचा जर विषय काढला तर ब वर्ग मिळाल्याबद्दल मी खुशच आहे आणि मिळालाच पाहिजे होता, कारण पिंपळगावचा व्याप पण वाढलेला आहे. परंतु इतक्या मोठ्या लेवलला जाऊन मला प्रश्नांचे उत्तरं मांडायचे नाही. परंतु माझ्या ज्या मूलभूत गरजा आहे, मी सामान्य नागरिक आहे, झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, तर माझी प्रशासनाकडे नगर परिषद प्रशासनाकडे पिंपळगावच्या एवढीच मागणी आहे की तुम्ही जी कार्य इथून मागे चालत होती 10 महिन्यापूर्वी ती फक्त तुम्ही व्यवस्थित करा. प्रत्येक नागरिकाची समस्या जी असेल ती वेळेवर सोडवावी, एवढीच आमची मागणी. बरोबर आहे, पण आता तुम्ही सकाळपासून आता कधी असं आंदोलन केलं, आता तुम्ही पैसे पण भरपूर जमा केले, याच्यात या निधीतून थोडंफार काम होतील का? नक्कीच सर, हा प्रातिनिधिक स्वरूपातला निधी आहे आणि आपण नगर परिषदेला या आंदोलनाद्वारे असं दाखवते इथं पैशांना आज किंमत नाहीये. परंतु जर नागरिकांनी ठरवलं तर नागरिक निधी पडत कमी असेल अशी उत्तरं जर येत असतील तर पिंपळगावचे नागरिक पैसा उपलब्ध करून द्यायला कमी पडणार नाहीत. हे ते प्रातिनिधिक स्वरूप आहे, त्याला कृपया कोणी वेगळा मार्ग दाखवू नये आणि वेगळा त्याच्यातनं बोध पण घेऊ नये. बरोबर. तर पिंपळगाव नगर परिषद तुम्हाला चांगलं प्रोत्साहन करेल असं मला वाटतंय. तुमच्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहे त्या साहेबांनी स्वीकारल्यात का? मागण्या वगैरे स्वीकारल्या त्यांनी आणि ते उत्तर पण द्यायला तयार आहे, परंतु आम्ही जो आंदोलन केलंय त्याची रक्कम आम्ही देऊ आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ. आणि जर त्यांना अजून निधी लागला तुम्ही गोळा करून द्याल का? नक्कीच, नगर परिषदेसाठी आम्ही कधी पण तयार. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. नगर परिषदेने याची दखल घेऊन
या मागणीची दखल घ्या आणि ज्या समस्या नागरिकांच्या आहेत त्या लवकरात लवकर समस्या सोडवात. आणि या आधी पण समस्या सुटत होत्या. वारंवार कचऱ्याची गाडी वेळेवरती येत होती, कचरा वेळेवरती उचलत होता. बरोबर ना साहेब? बरोबर. का वेगळं काही आहे? नाही. फक्त 8-9 महिन्यात जर सगळ्या चेंजेस होत असतील तर याकडे काहीतरी वेगळा विषय असू शकतो. याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावा. कर्मचारी पण तेवढेच आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेले. आता त्या आश्वासनाचं कसं पालन करतील ते आपण बघूच. धन्यवाद.